नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज पहिल्यांदा आपण कालच्या व्हिडिओमधलं जे काही रिव्हिजन आहे ते करूया. म्हणजे काल जे शब्द आपण पॅराग्राफमध्ये पाहिले होते ते पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया, जेणेकरून ते आपल्या लक्षात राहतील. आणि त्याच्यानंतर आज हिंदूमधील एक महत्त्वाची बातमी आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यामधले महत्त्वाचे शब्द आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर बघा, काल आपण शब्द बघितला होता स्टॉल्ड नावाचा. तो शब्द आपल्याला कशासाठी वापरला होता, तर संसदेचं कामकाज जे आहे ते ठप्प झालं होतं, त्यासाठी हेडिंगमध्ये आपण हा शब्द पाहिला होता, स्टॉल्ड. पार्लमेंट स्टॉल्ड, तर कामकाज ठप्प होणं असं त्याचा अर्थ होतो बघा. ॲमिड हा जो शब्द आहे तर याचा अर्थ दरम्यान असा होतो किंवा च्या दरम्यान असा देखील होतो. त्यानंतर रिमार्क्स म्हणजे टिप्पणी असते. कोटिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीने बोललेलं जे काही शब्द आहेत ते जशास तसे उद्धृत करणं, त्याला वारंवार बोलणं, त्याला कोटिंग असं म्हणतात. चॅन्ट हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो एखाद्याचा नामजप करणं किंवा सतत नाव घेणं, परत परत तेच तेच बोलणं, तर त्याला चॅन्ट असं म्हटलं जातं. हेवन याचा अर्थ आहे स्वर्ग. अफ्लोट हा जो शब्द आहे तो तरंगत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ॲपोलॉजी जो आहे त्याचा अर्थ आहे क्षमा याचना. कन्स्पेशियसचा अर्थ होतो बघा लक्षवेधी, स्पष्टपणे, ठळकपणे. त्यानंतर कस्टमरी हा शब्द आला होता. कस्टमरीचा अर्थ होतो रूढीनुसार किंवा परंपरेनुसार किंवा पारंपरिकरित्या. अनहिडेड हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो, तर ऐकून न ऐकल्यासारखं करणं, म्हणजे एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, त्याला अनहिडेड असं म्हटलं जातं. ॲडजर्नमेंट हा जो शब्द आहे हा शब्द वापरला जातो संसदेचं एखादं सभागृह जर असेल ते स्थगित करण्यासाठीचा शब्द, म्हणजे ॲडजर्नमेंट त्याला म्हटलं जातं, स्थगित करणे. रोज या शब्दाचा अर्थ होतो उठले किंवा राईज हा जो शब्द आहे, राईज म्हणजे उगव पावणे किंवा उठणे, तर त्याचाच हा भूतकाळी रूप आहे रोज म्हणजे उठले. अक्युज्ड म्हणजे एखाद्यावर आरोप केला, तर आरोप करणं म्हणजेच अक्यूज हा शब्द असतो. ॲलेज हा सुद्धा शब्द वापरला जातो त्याच्यासाठी. स्टॅग्ड अ वॉकआउट म्हणजे निघून जाणे किंवा बाहेर निघून जाण्याची क्रिया जी आहे त्याला स्टॅग अ वॉकआउट म्हटलं जातं. त्यानंतर प्रिव्हिलेज हा शब्द आपण पाहिला होता, त्याचा अर्थ आहे विशेष अधिकार. ॲलेज या शब्दाचा अर्थ आहे आरोप केला. अप्रोर, अप्रोर हा शब्द एक नवीन शब्द आपण ऐकला काल, त्याचा अर्थ होतो कोलाहल. अप्रोर म्हणजे काय, कोलाहल किंवा गदारोळ असं देखील त्याचा अर्थ आहे. रोज आताच पाहिलं आपण उठले. कन्व्हेनिंग जो आहे याचा अर्थ आहे आयोजित करणं, आणि यालाच पुढं आरी हा उपसर्ग लावला तर त्याचा अर्थ होतो रिकन्व्हिनियंग म्हणजे पुनर्आयोजित करणं. यील्ड या शब्दाचा अर्थ होतो फलनिष्पत्ती, आणि रिकन्व्हेन म्हणजे पुन्हा बोलावणं, हा नुकताच आपण पाहिलेला आहे. तर हे होते आपले कालचे महत्त्वाचे शब्द जे आपण रिवाईज केलेले आहेत. आता आपल्याला बघायचे आजच्या पॅसेजमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर आज आपल्यासाठी बघा हिंदूमधला हा एक महत्त्वाचा कॉलम आहे. या ठिकाणी बघा काय बातमीची हेडलाईन आहे, तर US अर्जेस टॉप कोर्ट टू रिजेक्ट मुंबई टेरर अटॅक अक्यूज. तर पहिल्या लाईनमध्ये आपल्याला अर्थ काय कळतो की बाबा अमेरिका जी आहे तर अमेरिकेनं आवाहन केलेलं आहे. कोणाला केलेलं आहे, तर अमेरिकेतलं जे काही टॉप कोर्ट आहे, जे काही महत्त्वाचं कोर्ट आहे, तर त्या कोर्टाकडे आवाहन केलेलं आहे. कशासाठी आवाहन केलेलं आहे, टू रिजेक्ट मुंबई टेरर अटॅक अक्यूज. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील जो काही आरोपी आहे तर त्याची याचिका जी आहे ती रिजेक्ट करण्याचं आवाहन जे कोणी केलेलं आहे, तर अमेरिकेनं केलेलं आहे. आणि ते कशासाठी याचिका आहे तिथे, तर ती याचिका याच्यासाठी आहे की हा जो आरोपी आपल्याला दिसतो हा भारताकडे प्रत्यार्पण करावा, अशी भारतानं मागणी त्या ठिकाणी अमेरिकेच्या कोर्टाकडे केलेली आहे. तर अमेरिकेनं मात्र याच्यासाठी आवाहन केलं की ही जी याचिका आहे ती तुम्ही काय करायची आहे, रद्द करावी, अशी मागणी अमेरिकेनं केलेली आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे शब्द आलेत बघा. अर्जेस या शब्दाचा अर्थ होतो आवाहन. त्यानंतर इथं पिटिशन हा शब्द आहे बघा. US अर्जेस टॉप कोर्ट टू रिजेक्ट मुंबई टेरर अटॅक अक्यूज राणाज पिटिशन अगेन्स्ट एक्स्ट्राडिक्शन. म्हणजे तो जो राणा आहे त्यानं याचिका केलेली आहे की तो भारताकडे त्याचं प्रत्यार्पण करू नये. तरी अमेरिकेनं असं आवाहन केलं आहे की ही याचिका तुम्ही काय करायची आहे, खारिज करून टाका, असं कोर्टाला आवाहन केलेलं आहे. तर अशा प्रकारची हेडिंग आहे. हा जो आरोपी हा म्हणतो आम्ही भारतात नाही जाणार, मला देऊ नका भारताच्या ताब्यामध्ये, तर त्यासाठीची ही याचिका आहे. मग पिटिशनचा अर्थ होतो याचिका. प्ले या शब्दाचा अर्थ सुद्धा याचिका होतो. इकडं अर्जेस आहे, अर्जेस म्हणजे विनंती करणं किंवा आवाहन करणं. एक्स्ट्राडिक्शन हा शब्द आपल्याला बऱ्याचदा वापरला जातो समानार्थी शब्दामध्ये, त्याचा अर्थ होतो प्रत्यार्पण.
तर हे इम्पॉर्टंट शब्द आहेत, ते तुम्ही एका डिक्शनरीमध्ये किंवा कशामध्ये लिहून ठेवत चला आणि ते रोजच्या रोज पाठ जर केले तर तुमचे पाठ होतील आणि आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. तर आता आपण जाऊया आपल्या बातमीकडे. द युनायटेड स्टेट्स गव्हर्नमेंट हॅज अर्ज, बघा अमेरिकन सरकार जे आहे त्यानं विनंती केलेली आहे कोणाकडे, द US सुप्रीम कोर्ट, अमेरिकेचं जे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्याकडे अमेरिकेनं विनंती केली. काय विनंती केली? टू डिसमिस अ पिटिशन, एक पिटिशन जी आहे ती डिसमिस करा, म्हणजे ती रद्द करा. पिटिशन म्हणजेच याचिका आहे, ती याचिका रद्द करण्याची विनंती अमेरिकेनं सुप्रीम कोर्टाकडे केली. मग कोणती आहे? फिल्ड बाय, म्हणजे कोणाच्याद्वारे ती याचिका करण्यात आली आहे? तर तहवूर राणा याच्याद्वारे ही याचिका करण्यात आली होती. आणि हा जो तहवूर राणा आहे तो कोण आहे? तर अ कॅनडियन नॅशनल, म्हणजे कॅनडाचं त्याच्याकडे नागरिकत्व आहे, ऑफ पाकिस्तानी ओरिजिन, मूळचा तो पाकिस्तानचा आहे मात्र त्याच्याकडे नागरिकत्व कॅनडाचं आहे. आणि अॅन अक्यूज म्हणजे तो एक आरोपी आहे ज्यानं ही याचिका जी आहे ती कोर्टाकडे केलेली आहे आणि तीच याचिका अमेरिकेनं सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली की ती रद्द करावी, एवढा अर्थ या ठिकाणी निघतो. आता इथं आपल्याला महत्त्वाचे शब्द कोणकोणते आले? अर्ज म्हणजे आवाहन केलं, पिटिशन म्हणजे याचिका आणि अक्यूज्ड म्हणजे आरोपी. तर हे शब्द या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पुढच्या स्लाइडवरती पाहूया. इन 2008 मुंबई टेरर अटॅक केस. आता त्याच्यावर आरोप कसला आहे? तर 2008 मध्ये मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यातला हा आरोपी आहे. टू अवॉइड हिज एक्स्ट्राडिक्शन, आणि त्याची जी हे आहे, काय आहे, याचिका आहे ती कशा संदर्भात आहे? तर त्याचं जे एक्स्ट्राडिक्शन आहे, त्याचं जे प्रत्यार्पण आहे, त्याचं प्रत्यार्पण भारताकडे होऊ नये यासाठी त्यानं याचिका केलेली आहे. म्हणजे काय? टू अवॉइड हिज एक्स्ट्राडिक्शन टू इंडिया, म्हणजे भारताला त्याचं प्रत्यार्पण करू नये अशी त्यानं कोर्टाकडे मागणी केली होती. मात्र अमेरिकन सरकारने आता कोर्टाकडे आवाहन केलं की तुम्ही ही याचिका रद्द करावी. अव्हॉइड हा शब्द जो आहे तो एखादी गोष्ट टाळण्यासाठी वापरला जातो आणि एक्स्ट्राडिक्शनचा अर्थ आपण पाहिला की प्रत्यार्पण करणं, म्हणजे एखादा गुन्हेगार दुसऱ्या देशात असेल तर त्याला आपल्या त्या देशाकडे सोपवायचं, कोणत्या, ज्या देशाचा तो गुन्हेगार आहे त्या देशाला. आता पुढे काय म्हटलेलं आहे? हॅव्हिंग लॉस्ट द लीगल बॅटल अगेन्स्ट हिज एक्स्ट्राडिक्शन. मग कायदेशीर प्रक्रिया जी आहे, कायदेशीर लढाई जी आहे ती त्यानं काय केलेली आहे? तो पराभूत झालेला आहे. कशाच्या संदर्भामध्ये? एक्स्ट्राडिक्शनच्या संदर्भामध्ये. इन लोअर कोर्ट, कुठे? तर जे काही खालचे कोर्ट आहेत सुप्रीम कोर्टाच्या अंडर येणारे, तर या कोर्टमध्ये मात्र त्यानं ही लढाई जी आहे ती हरलेली आहे. आणि सेव्हरल फेडरल कोर्ट्स, आणि जे काही फेडरल कोर्ट्स जे अमेरिकेमध्ये आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तो जो आहे तो आता काय लढाई हारलेला आहे. कशाची? तर त्याच्या एक्स्ट्राडिक्शनच्या संदर्भात जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढाई. मग इन्क्लुडिंग, आता बघा सेव्हरल फेडरल कोर्ट्स इन्क्लुडिंग, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे? तर US कोर्ट ऑफ अपील्स, अमेरिकेचं कोर्ट ऑफ अपीलचं जे कोर्ट आहे ते एक, फॉर द नॉर्थ सर्किट इन सॅन फ्रान्सिस्को. मग नॉर्थ सर्किटसाठी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जे काही अपील करण्यासाठीचं अमेरिकेचं कोर्ट आहे त्याच्यामध्ये तो लढाई हरलेला आहे. नंतर बघा काय म्हटलंय? राणा ऑन नोव्हेंबर 13 फिल्ड अ पिटिशन. बघा या ठिकाणी हा जो राणा आहे त्यानं काय केलं आहे? नोव्हेंबरच्या 13 तारखेला एक पिटिशन जी आहे ती दाखल केली होती. कशासाठी दाखल केली होती? तर फॉर अ रिट ऑफ सर्शिओररी. त्याचा जो रिट ऑफ सर्शिओररी हा आपल्याला राज्यघटनेतला प्रकार आहे. बघा 5 प्रकारचे वेगवेगळे हे आदेश असतात, त्यातला रिट ऑफ सर्शिओररी सुद्धा असतो. फॉर अ रिट ऑफ सर्शिओररी बिफोर द US सुप्रीम कोर्ट, हे की नाही? US सुप्रीम कोर्टाच्या समोर त्याच्यासाठी जाण्या अगोदर त्यानं ही याचिका जी आहे ती काय केलेली आहे? दाखल केलेली आहे. आणि या ठिकाणी आता थोडं ग्रामॅटिकली भाग जर आलाय प्रिपोजिशनच्या संदर्भात तोही क्लिअर करतो. कालही पाहिला होता आपण. हा जो ऑन आहे, ऑन ह्या नोव्हेंबरसाठी वापरलेला आहे, लक्षात घ्या. नोव्हेंबरच्या पुढे जो 13 तारीख दिलेली आहे त्या तारखेसाठी ऑनचा यूज झालेला आहे. नोव्हेंबर जर असतं फक्त तर इथे इन वापरण्यात आलं असतं. हे आपल्याला जाता जाता पाहायचं आहे. आणि पुढच्या या पॅसेजमध्ये, पुढच्या याच्यामध्ये जाऊया आपण. तर इथं काय म्हटलं बघा? इन अ लॉंग बॅटल, म्हणजे जे आहे अनेक दिवसापासून जो काही त्याच्या कायदेशीर लढाई सुरू आहे त्यामध्ये, धिस इज राणाज लास्ट लिगल चान्स, हा त्या राणाचा शेवटचा कायदेशीर चान्स आहे. टू अवॉइड एक्स्ट्राडिक्शन टू इंडिया,
कशासाठीचा, तर अव्हॉइड एक्स्ट्राडिक्शन टू इंडिया, म्हणजे भारताकडे प्रत्यार्पण होऊ न देण्याचा हा त्याचा एक शेवटचा प्रयत्न आहे असं त्यानं सांगितलेलं आहे. पुढे बघा, राणा करंटली लॉज्ड इन अ जेल इन लॉस एंजल्स. बघा या ठिकाणी लॉज हा शब्द वापरण्यात आलेला आहे. बघा लॉज, आता लॉज आपण बऱ्याचदा हॉटेलवरती पाहतो, ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा असते तिथे लॉज शब्द असतो. मग या ठिकाणी बघा राणा करंटली लॉज म्हणजे तो सध्या राहतो किंवा सध्या त्याला ठेवण्यात आले. कुठं ठेवण्यात आलेलं आहे, इन अ जेल. इन म्हणजे मध्ये, अ जेल म्हणजे एका जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले. कुठल्या, तर इन लॉस एंजल्स. आता बघा लॉस एंजल्स हे एक शहर आहे, मग शहरासाठी काय वापरतो आपण, इन वापरतो. त्याच्यात जर पर्टिक्युलर ठिकाण जर असेल, विशेष दिलेलं असेल, तर त्या ठिकाणी मग ॲट दिल्या जातं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲट त्या ठिकाणाच्या आसपास असेल तर, आणि आता हा जेलच्या मध्ये असं आहे म्हणून इथं इन वापरलेलं हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे, कारण याच्यावरती सुद्धा कॉमन इरर आपल्याला दिले जातात. तर इन लॉस एंजल्स फेसेस चार्जेस. मग तिथं लॉस एंजल्समध्ये जेलमध्ये काय आहे, तर त्याच्यावरचे जे काही आरोप आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्याला तिथं ठेवण्यात आले फॉर हिज रोल इन 2008 मुंबई अटॅक्स. कारण मुंबईवरचा जो काही 2008चा अटॅक आहे त्या संदर्भातला त्याचा जो काही सहभाग आहे त्यामुळे त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलंय. अँड इज नाउन टू बी असोसिएटेड विथ पाकिस्तानी अमेरिकन टेररिस्ट. मग तो प्रसिद्ध आहे कशासाठी, तर त्यानं काय केलेलं आहे, पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी होता त्याला काय केलंय, असोसिएटेड म्हणजे मदत केलेली आहे. आणि कोणता दहशतवादी होता तो, डेव्हिड कोलेमन नावाचा दहशतवादी होता, त्याला यानं मदत केलेली. कोणी, तहवूर राणानं. त्याच्यानंतर हा जो डेव्हिड कोलेमन आहे त्याचं नाव काय, डेव्हिड कोलेमन हेडली. हेडली बऱ्याचदा चर्चेत आला होता त्यावेळेस. त्यानंतर वन ऑफ द मेन कॉन्स्पिरेटर्स. आता या ठिकाणी बघा वन ऑफ दचा वापर करण्यात आला. हे जे ऑफ द असतं ना, तर हे ऑफ ग्रुपमध्ये जे काय असतं त्याच्यासाठी ते वापरलं जातं. आणि त्याच्यापैकी एक जण असेल तर तिथं दिलं जातं बघा वन ऑफ द म्हणजे त्यापैकी एक. कोणापैकी, तर मेन कॉन्स्पिरेटर्स म्हणजे मुख्य षडयंत्रकारी जे काय आहेत त्यांच्यापैकी एक होता हेडली, आणि त्याला सहकार्य केलं होतं ह्या राणानं. मग कन्स्पिरेटर शब्दाचा अर्थ आहे षडयंत्रकारी. ऑफ द 26/11 मुंबई टेरर अटॅक किंवा 26/11 मुंबई अटॅक, टेरर अटॅक, तर त्याच्यातला तो महत्त्वाचा आरोपी आहे हेडली. तर त्याचं सहकार्य राहिलं आहे राणा. त्यानंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये काय म्हणताय, द पिटिशन फॉर अ रिट. त्याची जी काही याचिका आहे या रिटसाठीची ऑफ सर्च्युररी शुड बी डिनाईड. ही काय केली जाऊ शकते, नाकारली जाऊ शकते. नंतर बघा US सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रिलॉजर सेड. आता तुम्हाला इथं लक्षात आलं असेल हे जे काही इथं कोलन वापरलेले आहेत तर याचा अर्थ काय होतो की एखाद्याच्या तोंडचे शब्द जशास तसे उद्धृत करणं, तर त्याच्यासाठी हे वापरलं जातं. मग हे कोणी सांगितलं, तर अमेरिकेचे जे सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रिलोगर आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे. इन इट्स फिलिंग बिफोर द सुप्रीम कोर्ट ऑन December 16, म्हणजे 16 डिसेंबरला सुप्रीम कोर्टच्या अगोदर ही जी काही याचिका आहे ती फिल करायच्या अगोदर त्यांनी ते सांगितलेलं आहे. ही याचिका जी आहे ती काय होऊ शकते, तर नाकारली जाऊ शकते. पुढे बघा, राणा इज नॉट एंटायटल्ड टू रिलीफ फ्रॉम एक्स्ट्राडिक्शन टू इंडिया इन दिस केस. मग हा जो राणा आहे त्याला हा हक्क नाहीये की तो ह्या याचिकेद्वारे त्याचा हक्क मागवू शकतो किंवा त्याचा तो हक्क आहे असं नाहीये की त्यानं भारताकडे त्याचं प्रत्यार्पण होऊ देऊ नये, हा त्याचा काही हक्क नाहीये. हे पण आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. शी आर्ग्यूड इन 20 पेज सबमिशन. मग ती जी अमेरिकेची सॉलिसिटर जनरल आहे तिनं हे 20 पेजेसचं काय केलं आहे, सबमिशन म्हणजे 20 पेजेसचं त्या ठिकाणी काय केलं आहे, ती याचिका दाखल केली आहे. तर त्याच्यामध्ये तिनं ते सगळं चर्चा केलेली आहे. त्यानंतर बघा ट्रायड अँड ॲक्वाइटेड. मग या ठिकाणी ट्रायड म्हणजे ट्रायल जे होतं ते, आणि ॲक्वाइटेड जे आहे, ॲक्वाइटेड या शब्दाचा अर्थ होतो निर्दोष मुक्तता. आता कोणाची निर्दोष मुक्तता आहे ते पण आपण पुढे पाहूया. इन धिस पिटिशन, या पिटिशन मध्ये फॉर अ रिट ऑफ सर्च्युररी टू रिव्ह्यू द जजमेंट. मग रिट ऑफ सर्च्युररीचं जे काय आहे तर त्याच्यासाठी जे जजमेंट आहे त्याचा रिव्ह्यू, द जजमेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स कोर्ट ऑफ अपील्स फॉर द 9th सर्किट. मग त्यांनी सांगितलेलं की जे काय मागच्या कोर्टाने आमचा आदेश नाकारलेला आहे तर त्याचा रिव्ह्यू करा असं या पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे. मग राणा हॅज आर्ग्यू दॅट ही वॉज ट्रायड अँड ॲक्वाइटेड. मग तो राणा जो आहे त्यानं त्याच्यावर वादविवाद केलेला आहे, आणि दॅट ही वॉज म्हणजे त्यानं काय केलं आहे, ट्रायड अँड ॲक्वाइटेड.
म्हणजे इन द फेडरल कोर्ट इन द नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट इलनेस ऑन चार्जेस रिलेटिंग टू द 2008. मग त्याच्यामध्ये त्याची निर्दोष मुक्तता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता थोडंसं मला इथं कन्फ्युजन होतंय ह्या वाक्याचा अर्थ लावण्यात. जर थोडंसं काही चेंज वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मी सुद्धा स्टडीज करतोय आणि माझ्या स्टडीसोबत तुमची स्टडी व्हावी यासाठी ही आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. त्यामुळे जर कुठं चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला, कारण तुमचाही मला फायदा होईल. आणि पुढे आपण जाऊया. इंडिया नाऊ सिक्स टू एक्स्ट्राडिट हिम फॉर अ ट्रायल ऑन चार्जेस बेस्ड ऑन द आयडेंटिकल कंडक्ट ॲट इश्यू इन द शिकागो केस. मग बघा, भारतानं काय केलं आहे, 6 म्हणजे मागणी केलेली आहे. इंडिया नाऊ 6 म्हणजे आता भारत मागणी करतोय की हा जो आरोपी आहे त्याचं प्रत्यार्पण आमच्याकडे करा. कशासाठी तर ट्रायल करण्यासाठी, म्हणजे त्याची चौकशी करण्यासाठी. त्याच्यावर जे काही चार्जेस आहेत लावलेले, तर त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. यासाठी भारतानं अमेरिकेकडे मागणी केलेली आहे. द प्ली हॅज सेड म्हणजे याचिका आहे तिच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, मिस्टर प्रिलॉजर डिसॅग्री. मिस्टर प्रिलॉजर जे आहेत म्हणजे ज्या अमेरिकेचे सॉलिसिटर जनरल आहेत, त्यांनी मात्र काही मुद्द्यांवरती काय केलं आहे, नाखुशी दर्शवलेली आहे किंवा त्यांची असहमती आहे. कशावर असहमती आहे? द गव्हर्नमेंट डज नॉट कन्सिड दॅट ऑल ऑफ द कंडक्ट ऑन व्हिच इंडिया सिक्स एक्स्ट्राडिक्शन. मग त्यांचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट जे आहे, अमेरिकन सरकार जे आहे, ते भारताच्या सर्व मान्य मागणी करू शकत नाही. म्हणजे डज नॉट कन्सिड म्हणजे मान्य करणे, नॉट कन्सिड म्हणजे अमान्य करणे. दॅट ऑल द कंडक्ट, जी काही प्रक्रिया सांगितलेली आहे, भारतानं जी काही प्रोसेस सांगितलेली आहे, जे काही भारताची मागणी आहे, तर ती काय करू शकत नाही, मान्य करू शकत नाही, असं या प्रिलॉजरचं म्हणणं आहे. 6 एक्स्ट्राडिक्शन वॉज कवर्ड बाय गव्हर्नमेंट्स प्रोसिक्युशन. म्हणजे जे गव्हर्नमेंटचा जो प्रोसिक्युशन आहे, जो गव्हर्नमेंटचा वकील आहे, अभियोजन पक्ष आहे, यांच्याकडून त्या ठिकाणी त्याची खटला सुरू आहे. आणि मग अशा वेळी आम्ही ती मागणी मान्य करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. इन दिस केस फॉर एक्झाम्पल इंडियाज फॉरगेरी. मग त्यांचं म्हणणं आहे की ह्या केसमध्ये जर म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ भारताची फसवणूक म्हणजे इंडियाज फॉरगेरी चार्जेस आर बेस्ड इन पार्ट ऑन कंडक्ट दॅट वॉज नॉट चार्ज्ड इन द युनायटेड स्टेट्स. मग त्यांचं म्हणणं आहे की इथं इंडियाज फॉरगेरी म्हणजे भारताची फसवणूक केलेली आहे या आरोपीनं, तर चार्जेस आर बेस्ड इन पार्ट ऑन कंडक्ट दॅट वॉज नॉट चार्ज इन द युनायटेड स्टेट्स. मग त्यांचं म्हणणं आहे की हे अमेरिकेमध्ये हे चार्ज केले जाणार नाहीत, केले गेले नव्हते किंवा अमेरिकेत ही फसवणूक केली गेली नव्हती, असं त्यांचं म्हणणं आहे. आरोपींना जे काही केलं ते भारतात केलेलं आहे असे आपल्याला माहिती आहे. मग पिटिशनर्स यूज ऑफ फॉल्स इन्फॉर्मेशन इन अन ॲप्लिकेशन. त्यांचं टू फॉर्मली ओपन अ ब्रँच ऑफिस ऑफ द इमिग्रेशन लॉ सेंटर सबमिटेड टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग त्यांचं म्हणणं आहे की जो पिटिशनर आहे त्यानं काय केलं आहे, खोटी माहिती त्या ठिकाणी वापरलेली आहे त्याच्या एका ॲप्लिकेशनमध्ये. ती कशासाठी वापरली, तर त्यानं एक ओपन अ ब्रँच ऑफिस ऑफ इमिग्रेशन म्हणजे जे काही स्थलांतरितांसाठीचं ऑफिस असतं ते ब्रँच ऑफिस ओपन करण्यासाठी जी माहिती त्यानं वापरलेली आहे ती खोटी वापरलेली आहे. टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBIकडे त्यांनी ती खोटी माहिती दिली होती असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. द US सॉलिसिटर जनरल सेड. मग परत ते US सॉलिसिटर जनरल म्हणल्या, इट इज नॉट क्लिअर दॅट द ज्युरीज व्हर्डिक्ट इन दिस केस. मग त्या म्हणतात की हे स्पष्ट नाही आहे की ज्युरीचा जो काही निवाडा आहे या केसमधला, which involves conspiracy charges and was somewhat difficult to parse. आता हा जो पार्स शब्द आहे याचा अर्थ मला नेटवरती सापडला नाही. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की सांगा, कारण मला तरी याचा अर्थ सापडलेला नाही आहे. मग त्यांनी सांगितलं व्हिच इन्व्हॉल्व्स म्हणजे याचा सहभाग आहे कशामध्ये, कन्स्पिरसी म्हणजे कटामध्ये, कटाच्या चार्जेसमध्ये. अँड वॉज समव्हॉट डिफिकल्ट टू पार्स मीन्स दॅट ही हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑर ॲक्विटेड. मग हे ठरवणं थोडं डिफिकल्ट आहे की तो दोषी ठरवलेला आहे का निर्दोष ठरलेला आहे ऑन ऑल द स्पेसिफिक कंडक्ट दॅट इंडिया हॅज चार्ज. मग त्यांचं म्हणणं भारतानं जे काही विशेष चार्ज लावलेले आहेत त्याच्यामध्ये हा दोषी आहे का निर्दोष आहे हे ठरवणं सध्या तरी काय आहे, अवघड आहे. मिस्टर प्रिगलर सेड. मग त्या प्रिगलर असं म्हणलेले आहेत. मग या ठिकाणी व्हर्डिक्ट हा एक शब्द आहे आणि कन्स्पिरसी, तर त्याचा अर्थ आपण पाहिला. व्हर्डिक्ट म्हणजे निवाडा, कन्स्पिरसी म्हणजे कट. अ टोटल ऑफ 166 पीपल इन्क्लुडिंग 6 अमेरिकन्स. मग जे काही एकूण 166 लोक होते त्याच्यामध्ये 6 अमेरिकन होते.
वेअर किल्ड इन 2008 अटॅक्स इन विच 10 पाकिस्तानी टेररिस्ट लेड अ मोर दॅन. मग त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये हे 166 लोक मारण्यात आले जे की 2008च्या अटॅकमध्ये. व्हिच 10 जे की पाकिस्तानचे 10 दहशतवादी जे होते त्यांनी या लोकांना काय केलं होतं, कैदेत ठेवलं होतं किंवा त्यांना आपण काय म्हणतो ओलीस ठेवलं होतं. ते टेररिस्ट लेड हा शब्द त्या ठिकाणी एखाद्याला बंदिस्त करून ठेवण्यासाठी आपण वापरलेला आहे. लेड म्हणजे घालणे किंवा ठेवणे असा त्याचा अर्थ होतो, पण इथं तसा अर्थ निघतोय. मोर दॅन 60 आवर्स म्हणजे 60 घंट्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी सेज म्हणजे घेराव घालून ठेवला होता त्या लोकांना. बघा हे लेड आणि घेराव म्हणजे घेराव घालून ठेवणं. तर अटॅकिंग अँड किलिंग पीपल ॲट आयकॉनिक अँड फायटल लोकेशन्स ऑफ मुंबई. त्यांनी सांगितलं की हे जे लोक आहेत 2008चा अटॅक, त्याच्यामध्ये जो अटॅक झाला त्याच्यामध्ये जे लोकांच्या हत्या झाल्या त्या कुठं कुठं झाल्या की एक महत्त्वपूर्ण ठिकाणांवरती त्याच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. तर व्हायटल या शब्दाचा अर्थ होतो बघा महत्त्वपूर्ण. हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला पॅरेग्राफ होता. आता याच्यामध्ये आपण जर आजचे आपले शब्द बघितले काय काय शब्द आहेत तर ते एकदा पुन्हा रिवाईज करूया जेणेकरून आपल्याला पाठ करायला सोपे राहतील. पहिला शब्द आपण पाहिला होता अर्जेस. अर्जेसचा अर्थ होतो आवाहन करणं. अक्यूज या शब्दाचा अर्थ होतो आरोपी. पिटिशन म्हणजे याचिका. त्यानंतर आपण पाहिला एक्स्ट्राडिक्शन. हा एक्स्ट्राडिक्शन शब्द वापरण्यात येतो प्रत्यार्पणासाठी. लॉज म्हणजे राहणे किंवा ठेवण्यात आलं आहे एखाद्या ठिकाणी राहतो अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. कन्स्पिरेटर्स म्हणजे षडयंत्रकारी लोकांसाठी हा शब्द वापरला जातो. इनटायटल्ड म्हणजे हक्क असणे किंवा हक्क असा त्याचा अर्थ आहे. ॲक्विटेड म्हणजे निर्दोष मुक्तता जर होत असेल तर त्याला ॲक्विटेड म्हटलं जातं. 6 या शब्दाचा अर्थ होतो मागणी करणं. त्यानंतर प्ली म्हणजे याचिका. कन्सीड हा शब्द पाहिला त्याचा अर्थ आहे मान्य करणं. 6 एक्स्ट्राडिक्शन म्हणजेच प्रत्यार्पणाची मागणी. प्रोसिक्युशन या शब्दाचा अर्थ आहे अभियोजन पक्ष. फॉरगेरी या शब्दाचा अर्थ आहे फसवणूक. फर्डिक्ट म्हणजे निवाडा, कोर्टाचा निवाडा वगैरे त्याला फर्डिक्ट म्हटलं जातं. त्यानंतर कन्स्पिरसी म्हणजे कट असतो. पुढे आहे बघा लेड. लेड या शब्दाचा अर्थ आहे बघा आपण पाहिलं ना सेज लेड म्हणजेच घेराव घातला वगैरेसाठी आपण लेड वापरलेला आहे. आणि सेजचा अर्थ आहे घेराव. आणि फायटल या शब्दाचा अर्थ आहे महत्त्वपूर्ण. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले आजचे महत्त्वाचे शब्द आपण पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर तुम्हाला करंट बाय अर्जुन दांगट नावाचा आपला एक चॅनल आहे टेलिग्रामवरती. त्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF मी अपलोड करत असतो. आणि इथं डेली आपण आता हे सुरू केलेलं आहे. जेवढा दिवस मला हा प्रकार जो आहे तो सुरू ठेवता येईल तेवढे दिवस आपण हे करणार आहोत. तर तुम्ही असंच चॅनलवरती जोडलेले राहा आणि अशा प्रकारे थोडंसं पॅरेग्राफवरती फोकस करा म्हणजे तुमचा शब्दसाठा जो आहे तो देखील चांगला होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे 5-10 मार्क जे आहेत ते यामुळे वाढू शकतात. तर असाच अभ्यास करत राहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.